नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याची क्लेम करायची आहे। 2024ला नवीन खरीप हंगामाची पीक विम्याची क्लेम कशी केली ज्यामुळे आपली पीक विम्याची क्लेम अपात्र होणार नाही किंवा आपला फार्म ह्या बाद जाणार नाही किंवा आपण जे क्लेम केली होती त्यामुळे 72 तासाच्या आत आपण जे क्लेम करतो त्यामुळे आपला जो पीक विम्याचा अधिकारी आहे तो बांधावर आला पाहिजे व आपली क्लेम हे वाया गेली नाही पाहिजे। यासाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की आपला पॉलिसी नंबर कसा टाकायचा, त्यानंतर आपला सर्वे नंबर कसा टाकायचा, त्यानंतर आपल्या ज्यामध्ये पिकातला फोटो कसा घ्यायचा, त्यानंतर पिकाचा फोटो टाकताना आपण कोणतं कारण द्यायचं, म्हणजे अतिवृष्टीचं कारण द्यायचं काही खरडून गेल्याचं कारण टाकायचं, कारण 2-3 टेक्निकल वर्ड आहे ते टाकल्याशिवाय आपला अर्ज हा पात्र होऊ शकत नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा, न स्किप करता बघा, जेणेकरून आपला पीक विमाची क्लेम करताना हा म्हणजे क्लेम आपली अपात्र होणार नाही किंवा आपल्या जे नुकसान होतं शेत पिकाचं ज्यामुळे आपण 1 रुपयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा फायदा म्हणजे लाभ घेतला तर त्यासाठी आपला अर्ज हा अपात्र झाला नाही पाहिजे, क्लेम अपात्र झाली नाही पाहिजे। त्यासाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणून घेतला आहे आपण। संपूर्ण माहिती डिटेल सांगतो, संपूर्ण माहिती सविस्तर बघा आणि त्याच प्रकारे आपल्या शेतात जाऊन क्लेम करा। अतिवृष्टी आता सुरू आहे, कारण अतिवृष्टीमध्ये आता आपला पिकाचं नुकसानीचं दाम आपल्याला भेटलं पाहिजे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। जर या चॅनल जर शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर तुम्ही व्हिडिओ पाहता पण त्याला लाईक नाही सबस्क्राईब नाही करत, त्यामुळे उजव्या साईडला सबस्क्राईब नावाची बटन आहे त्याच्यावर क्लिक करा। चला तर व्हिडिओ समोर सुरू करूया। नमस्कार मित्रांनो, आपल्याला पीक विम्याची क्लेम करायसाठी आधी हा क्रॉप इन्शुरन्स ह्या ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्या मोबाईलमध्ये। त्यानंतर याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर असं आपल्याला समोर चित्र दिसेल। त्यानंतर इथं 3ऱ्या नंबरवर आहे कंटिन्यू ॲज गेस्ट, हे बघा इथं दिसत आहे कंटिन्यू ॲज गेस्ट, याच्यावर क्लिक करा। हे कंटिन्यू ॲज गेस्ट आहे, याच्यावर क्लिक करा 3ऱ्या नंबरवर। त्यानंतर मित्रांनो आपल्याला परत 3ऱ्या नंबरवर दिसत आहे क्रॉप लॉस, क्लेम करताना आपण क्रॉप लॉस याच्यावर क्लिक करा। याच्यावर क्लिक करा, मग त्याच्यानंतर क्रॉप लॉस इंटिमेशन याच्यावर क्लिक करा, जेणेकरून आपण बराबर माहिती भरू। ह्या पहिल्या याच्यावर क्लिक करा। त्यानंतर इथं मोबाईल नंबर येईल, इथं मोबाईल नंबर टाका। अचूक असा आपला मोबाईल नंबर कोणताही चालते, काही विषय नाही। तर त्यानंतर आपल्याला OTP येईल, OTP आला का तो इथं टाकून द्यायचा आहे। OTP आल्यानंतर OTP टाकल्यानंतर असं तुम्हाला दिसल। त्यानंतर पहिला आहे सीजनमध्ये कोणतं खरीप रब्बी, आपण कोणता काढत आहोत, खरीप काढत आहोत का रब्बी काढत आहोत तो बघून घ्या। खरीप काढत असेल तर खरीपवर क्लिक करा, रब्बी काढत असेल तर रब्बीवर। हे बघा खरीप रब्बी या दोनपैकी एक जो आपण काढता। आता सध्या खरीपाचा सीझन झाला तर आपण खरीपवर क्लिक करा। त्यानंतर वर्ष कोणत्या वर्षाचा काढायचा आहे, चालू वर्षाचा म्हणजे 2024चा। त्यानंतर स्कीमवर काय, प्रधानमंत्री फसल विमा योजना, याच्यावर क्लिक करायचं। त्यानंतर स्टेट म्हणजे कोणत्या राज्यातला आपण रहिवासी आहोत, कोणत्या राज्यातला काढतो, महाराष्ट्र काढल्या। इथं सिलेक्टवर टच करा। टच केल्यानंतर इथं आपण फॉर्म कुठून भरतो, 90% लोक फार्मर ऑनलाईन म्हणजे मोबाईलवरून भरला असेल तर फार्मर ऑनलाईन करा, नाही तर CSC सेंटर। बहुतेक 90% शेतकरी या CSC वरून काढतात, तर आपण CSC वर क्लिक करूया। त्यानंतर इथं आहे पॉलिसी नंबर आपण इथं टाकूया। पॉलिसी नंबर टाकला, पॉलिसी नंबर टाकल्यानंतर आपल्याला डन केल्यावर असं पूर्ण चित्र दिसेल। इथं नाव गाव आपलं सर्व दिसेल आणि खाली किती पीक विम्याचा काढला आपण तर बघा इथं सातबाऱ्याचं नाव देखील, सर्वे नंबर सर्वच येते। त्यानंतर इथं टच करा। टच केल्यानंतर असा आपल्याला संपूर्ण रिपोर्ट इन्सिडन्स येईल, याच्यामध्ये सर्वच लिहायचं। इथं बघा पहिला आहे टाईप म्हणजे कशामुळे आता जास्तीत जास्त आपलं एक्सेस रेनफॉल किंवा
डिफेक्टिव्ह रेनफॉल ह्या दोनपैकी एक आपलं जर येऊ शकते, त्यामुळे आपण हा आता अतिवृष्टीमध्ये जास्त शेतकऱ्याचं अतिवृष्टीमुळे होते, म्हणून हे एक्सेस रेनफॉल आहे याच्यावर आपण क्लिक करूया. एक्सेस रेनफॉलवर क्लिक केल्यानं इथं आहे तारीख ठरवायची आहे, म्हणजे कोणत्या तारखेला आपलं नुकसान झालं. तर ज्या दिवशी आपण भरतो त्याच दिवशीची तारीख टाकूया. त्यानंतर पीक उभा आहे का, हार्वेस्टिंग केलं आहे की किंवा कट करून आहे त्याबद्दलची म्हणजे कंडिशन. आता पीक ज्यांचं उभं आहे त्यानं स्टँडिंग क्रॉप टाकायचं. त्यानंतर पर्सेंटेज टाका, किती टक्के नुकसान झालं पर्सेंटेज टाका. आपलं 90% झालं आहे तर आपण 90% टाका. तुमचं जेवढं नुकसान झालं तेवढं नुकसान टाका. त्यानंतर तिथं रिमार्क आहे, तर आपला मोबाईल नंबर येते. मोबाईल नंबर आला का तिथं मोबाईल नंबर लिहून टाका. त्यानंतर इथं अपलोड फोटो आहे, आपला फोटो काढून शेताचा असा फोटो काढून टाका. फोटो काढल्यानंतर इथं ओके येते, ओके करून टाका. ओके केल्यानंतर इथं सबमिट आहे. सबमिट क्लिक केल्यानंतर आपल्याला हे असं ऑप्शन येते, याच्या स्क्रीनशॉट काढून ठेवा. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवल्यानंतर हे आपली प्रूफ आहे, याचा नंबर व आहे आपली प्रूफ आहे. त्यानंतर खाली त्याच्या अगोदर सांगतो इथं अपलोड व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आपण शेतात असेल तर 2 मिनिटाचा व्हिडिओ देखील आपण 1 मिनिटाचा किंवा 30 सेकंदाचा व्हिडिओ देखील आपण काढू शकतो, किंवा नाही काढला तरी चालेल. पण हे सबमिट केल्यानंतर आपला स्क्रीनशॉट घेणे हे अनिवार्य आहे. तो म्हणजे आपला असतो प्रूफ, ज्यामुळे आपण पीक विमा कंपनी धारकांना तो दाखवू शकतो की आपण या तारखेला या वेळेला 72 तासाच्या आत क्लेम केली होती, पण तुम्ही 72 तासाच्या आत धुऱ्यावर आले नाही आणि 72 दिवसाच्या आत तुम्ही पैसे दिले नाही. ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्यांना सांगता येते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटल्यास नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.